कुणाची नजर लागली रे पंजाबला. लोक अक्षरशः झॉम्बी सारखे फिरताना दिसतायत. पण खरं सांगायचं तर ही गोष्ट फक्त पंजाब पुरती नाही. नाहीतर हा ब्लिंकिटवाला माणूस बघा, एवढ्या तासांपासून एकाच ठिकाणी उभा राहून का काहीतरी जाळत राहील. हा काही बहुतेक पंजाबचा नसणारच. पण कधी विचार केलाय का, हे लोक झॉम्बी सारखे का वागतायत? नशा काही आजची गोष्ट नाहीये. हजारो वर्षापासून लोक नशा करतायत. पण पूर्वी माणूस काय करायचा? आपल्या घरी जायचा, सुरक्षित जागी नशा करायचा. मग हे लोक रस्त्यावरच का दिसतायत? 2026च्या होम मिनिस्ट्रीच्या एका रिपोर्टमध्ये असं समोर आलं होतं की आपण कोकेन हिरोईन म्हणतो ना, त्यात खरं कोकेन आणि हिरोईन फारच कमी आहे, फक्त 5%. बाकीचा मोठा भाग सिंथेटिक केमिकल्सचा आहे. आणि हे केमिकल सुद्धा बॉर्डर पार पाठवले जातात, तेही मिलिटरी लेव्हलच्या ड्रोनच्या माध्यमातून. आता जरा विचार करा, या ड्रोनवर एवढा मोठा खर्च होतो, एवढा रिस्क घेतला जातो, मग हा सगळा खेळ नक्की कशासाठी? कारण जर फक्त केमिकल पासून नशा बनवून बॉर्डर पार पाठवायचे असेल तर उद्या इकडची लोकच ते शिकतील आणि तुमचा धंदा बंद करतील. मग खरी गोष्ट काय आहे? त्यासाठी थोडं मागे जावं लागेल. 1991 मध्ये सद्दाम हुसेनने कुवेतवर हल्ला केला होता. त्या काळात सद्दाम हुसेनची चांगलीच दहशत होती. इराककडे जगातील 4थ्या क्रमांकाची मोठी आर्मी होती. पण तरीही अमेरिकेची F-15 विमानं आली आणि फक्त 100 तासात इराकची आर्मी आणि मिलिटरी अक्षरशः नेस्तनाबूत केली. तेव्हा चीनच्या 2 कर्नल्सनी एक पुस्तक लिहिलं होतं. त्यात त्यांनी एक विचार मांडला होता, जर अमेरिकेला युद्धभूमीवर हरवता येत नसेल तर संपूर्ण जगालाच युद्धभूमी बनवा आणि शत्रूला त्याच्या आतूनच कमजोर करा. यानंतर अशा प्रकारच्या केमिकल्सवर मोठ्या प्रमाणावर रिसर्च झाल्याचं सांगितलं जातं. यामागचा मुद्दा काय? कोकेन आणि हिरोईन सारख्या ड्रग्सचा परिणाम काही तास टिकतो, पण या सिंथेटिक केमिकल्समुळे शरीराला पुन्हा नशेची गरज फार लवकर भासते. म्हणजे पूर्वी माणूस नशा करून घरी जायचा, दुसऱ्या दिवशी कामाला जायचा. पण या केमिकल्समुळे काही तासातच शरीराची अवस्था अशी होते की पुन्हा नशा मिळाली पाहिजे म्हणून माणूस अक्षरशः बेचैन होतो. आणि म्हणूनच तो घरी जाण्याची सुद्धा वाट बघत नाही. ड्रग मिळाली की जिथे मिळाली तिथेच घेतो. आणि म्हणून हे लोक तुम्हाला रस्त्यावरच नशा करताना दिसतात. आणि ही नशा किती भयानक आहे याचा अंदाज यावरून घ्या की यामुळे शरीराची अवस्था खराब होते, त्वचेला नुकसान होतं, शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, पण तरीही माणूस पूर्णपणे बेशुद्ध पडत नाही. म्हणूनच हे लोक रस्त्यावर झॉम्बी सारखे फिरताना दिसतात. आता सगळ्यात मोठा प्रश्न, हा सगळा नशेचा खेळ खरंच फक्त पैसे कमवण्यासाठी आहे का, की यामागे काही वेगळाच गेम आहे? कारण जर एखाद्या देशातील तरुण नशेच्या आहारी गेले, त्यांची काम करण्याची क्षमता संपली, त्यांचं भविष्य उद्ध्वस्त झालं, तर त्या देशाला बाहेरून हरवायची गरजच काय? आणि म्हणूनच काही लोकांचं म्हणणं आहे की हा फक्त पंजाबचा प्रश्न नाही. टार्गेट फक्त पंजाब नाही, टार्गेट संपूर्ण भारत आहे.